नामकरणाचा तिढा कायम आहे। विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्यासाठी आंदोलन करण्यात येत आहे। नामकरणाचा तिढा सुटेपर्यंत उद्घाटन रोखणार। दिबा पाटील यांच्या नावासाठी पनवेलमध्ये भूमिपुत्र आक्रमक झाले। नवी मुंबईतील विमानतळाचं 30 सप्टेंबरला उद्घाटन होत आहे। तर नवी मुंबईत होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून डिसेंबर महिन्यात पहिलं उड्डाण व्हावं यासाठी सिडको तसेच राज्य सरकारच्या हालचालींना वेग आलाय। 30 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विमानतळाचं रीतसर उद्घाटन करण्याबाबत चाचपणी सुरू आहे। मात्र प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत नेते दिबा पाटील यांचं नाव या विमानतळाला देण्याच्या मागणीसाठी पनवेलमध्ये आंदोलन करण्यात आलंय। खासदार आमदारांनी नौटंकी केली, प्रकल्पग्रस्तांचा शेतकऱ्यांचा खेळ केला। दिबा पाटील साहेबांचं नाव या विमानतळाला द्यावा म्हणून रस्त्यावर उतरले, काय काय केलं, झेंडे बनवले, काय केलं आणि निवडणुका लढल्या। जशी जशी वेळ आली, मी आज सांगतो, जशी 30 तारीखाचा वेळ येईल तेव्हा भाजपचे नेते कुठल्या बिलात असतील हे माहित नाही, ते नेमकं 30 तारखेला तिथे उतरतील। तर नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव द्या, भिवंडी ते नवी मुंबईपर्यंत कार रॅलीचं यासाठी आयोजन करण्यात आलं। खासदार सुरेश म्हात्रेंच्या नेतृत्वात ही कार रॅली निघाली। सुरेश म्हात्रेंच्या कार रॅलीचं नवी मुंबईत आगमन झालं। दिबा पाटील यांचं नाव जोपर्यंत विमानतळाला देत नाही तोपर्यंत उद्घाटन होऊ देणार नाही, असा इशारा शरद पवार गटाचे खासदार सुरेश बाळूमामा म्हात्रे यांनी केंद्र सरकारला इशारा दिलाय। तर दिबा पाटील यांचं विमानतळाला नाव द्यावं यासाठी ही कार रॅली काढण्यात आली। नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव द्या अशी मागणी करण्यात आली।